हा नमस्कार मित्रांनो, आता आज तुम्हाला काय माहितच आहे अनंत चतुर्थीचा उद्याचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे आज आता आम्ही जात आहे गणपती बघायला. मी, परी, आरवी आणि माझी मिसेस. चला आवरले. आज आम्ही सगळ्या गणपतीची बघायला आले सीन. राशी काय करायचं चाललीस तू? सांग लवकर काय करायचंय? काय कराय? कुठं चाललायस? काय करायचं चालू आहे? गणपती बघायला चालू. सांग कोण कोण चाललाय? मी, पप्पा आणि दीदी. दीदी आणि कोण आले? आणि मम्मा म्हणते मम्मा आणि ओके. हा तुम्ही आता मित्रांनो पाहू शकता ही बजाप माझगावर तालीम मंडळाची भव्य अशी बैठी गणेश मूर्ती. आणि या तालीमने भव्य दिव्य असा सेटअप देखील सुंदर असा उभा केला होता आणि त्यात तिथे आरतीची वेळ देखील चालू होती. त्यात आम्हाला आरतीचा लाभ देखील मिळाला. तुम्ही पाहू शकता हे. आणि हो नक्कीच बाप्पांच्या संगे सेल्फी काढण्याचा मोह देखील इथे लोकांना आवडला होता. ते स्वतःची सेल्फी बाप्पांच्या संगे काढून घेत होते. नंतर आरती चालू झाली. आणि कोल्हापूर म्हणले की अनंत चतुर्थी दिवशीची आदल्या दिवशीची रात्र म्हणजे सकाळच असते, त्यामुळे रस्त्यावर ट्रॅफिक देखील किती भरपूर प्रमाणात होते बघा. आणि तिथून आलो आम्ही तटाकडील तालीम मंडळाचा देखावा पाहण्यासाठी. त्यांनी हा भव्य दिव्य असा सेटअप उभा केलेला होता. चला पाहूया आतमध्ये जाऊन. आणि मित्रांनो तुम्ही तटाकडील तालीम मंडळाने असं अप्रतिम अशी प्रतिकृती उभा केलेली आहे, ते तुम्ही पाहू शकता. हे बघा आरवीचं कसं काय चालू आहे, आरवी आणि परीचं कसं चालू आहे बघा खेळ. आणि याचा आपण असा सेल्फी पॉइंट देखील उभा केलेला आहे छान मस्तपैकी. आणि मित्रांनो तुम्ही पाहू शकता की तटाकडील ग्रुपने बहुतेक जय जगन्नाथांची मूर्ती प्रस्थापित केलेली आहे. ती सर्व आहे लाइटिंगमध्ये. कृष्ण आहेत का जय जगन्नाथ याची मलाही देखील कल्पना नाही, तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता. आणि अगदी मांडवामध्ये देखील अशी हिरवळ, नॅचरल हिरवळी वाटते बघा तुम्ही. पैलवान या दोघी एवढ्या गडबडीने जात आहेत जणू काय प्रसाद चालू आहे पुढे म्हणून या गडबडीने एवढ्या जात आहेत आता. आणि ही न्यू गुजरी मित्र मंडळाची मूर्ती तुम्ही पाहू शकता. दिलबहार तालीम मंडळाने राधाकृष्णाचा सेटअप उभा केला होता. भव्य दिव्य असा मांडव घातलेला होता पाहू शकता. आतमध्ये गेल्यानंतर असे कृष्णांच्या अशा विविध रूपी छटा त्यांनी दाखवलेल्या होत्या. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा.
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया असं करत आम्ही आलो आता 20 मिनिटाने दर्शन रांगेतून गणपती बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी. हा पहा आरवीचा काय प्रकार चालू आहे. गर्दी पण तुम्ही किती आहे ती पाहू शकता. भरपूर प्रमाणात अशी गर्दी होती. इथून दर्शन घेऊन आम्ही बाहेर पडलो. तर बाहेर पाहत आली मंडळाच्या समोरच्या साईडला असं जत्रेचं स्वरूप प्राप्त झालेलं होतं. इथे बघा आरवी आणि परी कशी गाडीमध्ये बसून फिरत आहेत निवांतमध्ये. आरवी हाय. आणि आता आपण आलो आहोत जय शिवराज मित्र मंडळ शिवाजी धर्ममध्ये. त्यांनी हा तांत्रिक मानवी देखावा उभा केलेला होता रस्सीखेच. आत्ताच्या मुलांना मोटिवेशन करण्यासाठी. ही पहा आमची शिका कशी रस्सी ओढत आहे गणपती संगी. गणपती मागे जातो त्यांना पुढे घेऊन येतो. कधी ते गणपतीला पुढे घेऊन येतात, आपण स्वतः मागे जातात. आणि त्यांच्यातली ही चढाओढ पहा कशी. या रस्सीखेचमुळे मुलांचा व्यायाम देखील होतो. धिंगरा तरुण मंडळाने तांत्रिक गाडी अशी तयार केली होती जी भविष्यात मानव असा भविष्यामध्ये अशी गाडी वापरू शकतो. पहा ती गाडी कशी आहे. मला तर ती गाडी बघितल्यानंतर वाटते की एलियनच अवतरलेत की काय कोल्हापूरमध्ये. टोटली बॅटरीवर गाडी आहे. ही एक गणेश मूर्ती अशी बघण्यासारखी होती. अप्रतिम अशी गणेश मूर्ती होती. तुम्ही पाहू शकता हा त्यांनी बेस बनवलेला आहे. पूर्णपणे नंदी हा पाठीमागच्या 2 पायावर उभा आहे स्टॅच्यू. आणि रौद्र रूप नृत्य करतेली भगवान शंकरांच्या रूपातील ही गणेश मूर्ती आहे. पाहू शकता तुम्ही. आणि हे पाहू शकता तुम्ही हे फक्त कोल्हापूरमध्येच घडू शकतं. IPL T20चा टोटली पूर्ण स्टेडियमच उभा केलेला आहे गणपती बाप्पांच्या समोर.